ही सगळी जमीन आपली आहे आणि 2 वर्षाखाली आम्ही ह्या जमिनीसाठी खूप भांडलो होतो आणि आपल्या शेखर शिंगणापूरच्या पुढाऱ्यांची मध्यस्थी करण्याची पद्धत आणि आर्यरेवाची भाषा हे तुम्हाला मी नक्कीच दाखवेन आणि आता हळूहळू सगळं बाहेर निघेल. ते पण 2008 मध्ये. नमस्ते पब्लिक, मी सुख जोशी, कशा असं की म्हणजे त्यांना कायमस्वरूपी 2008. सकाळी उठल्यानंतर पण स्नान संध्या नित्यकर्म वगैरे केलं आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगणार आहे, की काही गोष्टी अशा असतात, काही लोकं तुमच्यावर बिनकामी दबाव आणतात. म्हणजे एक समाज गोळा होतो आणि ते समाज तुमच्यावर दबाव आणतो. म्हणजे आता वैयक्तिक सांगायचं म्हणलं, ती सगळी जमीन आपली आहे आणि वैयक्तिक सगळी स्वतःच्या नावावर आहे. तरी पण काही तिथले लोक किंवा काही समाज तुमच्यावर दबाव टाकतो आणि मंत्र्याच्या आधाराखाली तुमच्यावर दबाव टाकत असतो. आणि आम्ही नेहमीप्रमाणे सत्याची साईडने बोलत असतो किंवा सत्याची बाजूने मांडत असतो. तरी पण आमचं कोणी हे ऐकत नाही. आता बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, की त्या गोष्टी अजून म्हणजे पेंडिंग पडल्यात. त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. नुसते बोलतेत, की आपण त्याच्यावर काहीतरी हलाल करू किंवा त्या गोष्टीवर आपण बोलू, करू. पण काही नाही. तेवढ्यापुरतं हो म्हणतात आणि पहिले पाढे पण आणि जमिनीच्या वादाच्या वेळेसचे व्हिडिओ जे आहेत, ते आपल्याकडे पुरावे सगळे आहेत. मी तुम्हाला हळूहळू ते सर्व दाखवीन. त्यासाठी तुम्ही काय करा माहिती आहे का? प्लीज नक्की शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा. लव्ह यू.